हॅलो नमस्कार. आज मी तुमच्यासाठी ब्लॉग किंवा रेसिपी नाही घेऊन आलेले. आज मी गृहिणीसाठी मेकअप साधा सिंपल असा घरगुती साहित्यामध्ये मेकअप कसा करायचा ते दाखवणार आहे. म्हणजे साधा सिंपल असा मेकअप दाखवणार आहे. आपला डेली रुटीनसाठी मी हा मेकअप दाखवत आहे. तुम्ही हा मेकअप बाहेर जाता वेळेसही करू शकता किंवा डेली रुटीनसाठी तर बेस्ट मेकअप आहे हा. तर सर्वात पहिले तुम्ही फेस धुवून वॉश करून घेतलेला आहे. तुम्ही साबणाने सोपने किंवा फेसवॉशने करू शकता. आणि नंतर मग टॉवेलने सोप करून घेतलेला आहे, म्हणजेच पुसून घेतलेला आहे. आणि आता त्याच्यावरती मी त्याच्यावरती ॲलोवेरा जेल लावत आहे पतंजलीची. आपल्याला म्हणजे काही साईड इफेक्ट होत नाही हा मेकअप केल्यावरती, म्हणजे हे यूज केल्यावरती. पतंजलीचा ॲलोवेरा जेल मी यूज करत आहे, तर बघू शकता. तर ते लावता वेळेस आपल्याला ना मसाज करून लावायचं आहे, म्हणजे आपल्या फेसवरती ते ॲब्झॉर्ब झालं पाहिजे पूर्णपणे, स्किनमध्ये हे झालं मिक्स झालं पाहिजे असं आपल्याला मिक्स करायचं आहे. मसाज करत मिक्स करायचं आहे. एक एक दोन दोन स्टेप द्यायचे आहे. तर मानेपासून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. नंतर मग गाल वगैरे डोळ्यांना पण थोडासा मसाज द्यायचा आहे. तर मला डार्क सर्कल आहे थोडीशी, तर मी डार्क सर्कलला मसाज दिला थोडासा. आणि आता बघू शकता शाईन लगेच आलेली आहे. तर आपल्याला लगेच याच्यावरती आता आपण फेसवॉश ॲलोवेरा जेल लावल्याच्या नंतर आपल्याला बॉडी लोशन किंवा आपण कुठली क्रीम लावू शकतो. तर मी इथं बॉडी लोशन लावलेलं आहे. हे वॅसलिनचं बॉडी लोशन आहे. तुम्ही बघू शकता स्किन किती छान दिसत आहे फक्त जेल लावल्यावरच. ते वॅसलिनचं बॉडी लोशन आहे. हे फेसलाही आपण यूज करू शकतो. तर हे बघू शकता. हे पण मी सगळीकडे लावून घेते पहिलं, आणि छान असं मसाज करून घ्यायचं आहे आपल्याला. मानेपासून आपल्याला खालून असं वरच्या साईडला आपल्याला मसाज करायचा असतो. खालून वरतून खाली नसतं यायचं. मसाज याच प्रकारे करायचा असतो की कुठली क्रीम वगैरे आपण लावू त्यावेळेस आपल्याला अशाच प्रकारे मसाज करायचा असतो. मसाज थोडासा करूनच आपल्याला फेसला क्रीम वगैरे लावायची असते. तर बघू शकता इथं मस्त असा ग्लो आलेला आहे. आणि हा डेली रुटीनचा मेकअप आहे. जर तुम्हाला बाहेर जायचं आहे लग्नाला वगैरे, पार्टीला किंवा बड्डेला वगैरे, तर तुम्ही ह्याच्यामध्ये फाउंडेशन पण यूज करू शकता. तर मी हा डेली रुटीनचा फक्त मेकअप दाखवत आहे गृहिणींसाठी, घरामध्ये रोज म्हणजे करता येईल असा. तर ही गार्नियरची क्रीम आहे, डे क्रीम आहे, तर मी ही यूज करते. तुम्ही जी कोणती क्रीम यूज करत असाल ती तुम्ही लावू शकता. तर मी गार्नियरची क्रीम यूज करते, तर मी गार्नियरची क्रीम लावते. आणि गार्नियरची क्रीम सर्वात बेस्ट आहे. तर आता 3 नंबरला मी गार्नियरची क्रीम हातावर घेतलेली आहे आणि फेसला पूर्ण पहिली लावून घेत आहे. नंतर आपल्याला मसाज करायचा आहे, म्हणजे मसाज करतच आपल्याला फेसला लावून घ्यायची आहे. या क्रीमने खूप छान असं ग्लो येतो, मस्त असं तुम्ही बघू शकता लावल्यावरती. आणि ते थोडंसं ना अंधार येत होता, कारण की लाईटीचा उजेड नव्हता येत, म्हणून तुम्हाला थोडासा ग्लो कमी दिसत असं, कारण की समोरच्या साईडला लाईट आहे. मग तो ह्या साईडला माझ्या तोंडावरती म्हणजे लाईटीचा प्रकाशच येत नव्हता, त्यामुळं तुम्हाला एवढं काय ग्लोईंग दिसलं नसेल. तरी पण बघू शकताय असा ग्लो आलेला आहे. आणि मिक्स करत आपल्याला लावायचं आहे हाताने पूर्ण फेसवरती, पूर्ण म्हणजे मसाज द्यायचा आहे. एक दोन वेळेस तरी मसाज द्यायचा आहे हलक्या हाताने एकदम, जसं की आपण पावडर वगैरे फेसला लावतो तसंच. ते बघू शकताय मस्त असं क्रीम लावलं होतं, किती छान असं ग्लो आलेलं आहे. आणि ते बघू शकताय. आणि आता आपण लावणार आहे इथं मस्त असा ग्लो आला. तर तुम्ही आता टिकली लावत आहे, तर टिकली थोडीशी वाकडीच लागली होती. कॅमेऱ्यामध्ये काय बघायला गेलं तर कॅमेरामध्ये एवढं काही दिसत नव्हतं, कारण लांब होता कॅमेरा, फोन लांब ठेवला होता. मग एकदम जवळनं पण बरोबर व्हिडिओ येत नाही, खूप मोठा फेस येतो. पण मला ना एवढं काही समजत नव्हतं. आरशात बघणं आणि कॅमेऱ्यात बघून मेकअप करणं हे खूप अवघड आहे, हे पटकन जमत नाही. तर हे बघू शकता लिपस्टिक घेतलेली आहे. तुम्ही लिपस्टिक आता माझ्याकडे तर लिप बॉम नव्हता, लिप बॉम नाही मी यूज करत आहे, तर मी इथं लिपस्टिक लावून दाखवत आहे. तर तुम्ही लिप बॉम लावत असेल तुम्ही लिप बॉमसुद्धा लावू शकता किंवा घेऊन येऊ शकता. मी पण आता लिप बॉम आणणार आहे. तर कारण रोज लिपस्टिक लावणं म्हणजे होतं, पण खूप काळे पडतात लवकर. मग त्याच्यामुळे आता मी पण लिप बॉम आणणार आहे. पिंक कलरचा आणायचं, लावल्यावरती सेट बदली होतं. लाईट पिंक कलरचा लिप बॉम लावू शकता लिपस्टिकच्या जागेवर, किंवा कधी तुम्ही लिपस्टिकही लावू शकता. आणि आता मी इथं हे बघा, ही पण लिपस्टिकच आहे. तर मी सिंदूर वगैरे लावत नाही, लिपस्टिकच असेल तीच लिपस्टिकच मी सिंदूरच्या ठिकाणी लावते पहिल्यापासून. तर मी ही लिपस्टिक लावलेली आहे सिंदूर म्हणून. तर तुम्ही सिंदूर वेगळा वापरत असाल तर तो लावू शकता.
आणि इथे ॲब्रो पेन्सिल थोडीशी मी टचअपसाठी घेतलेली आहे, जास्त नाही, कारण मी ॲब्रो वगैरे केलेले नाही आहे, त्याच्यामुळे एकदम विचित्र वाटत नसतं ॲब्रोला पेन्सिल लावलं. पण तरी पण तुम्हाला मेकअप दाखवायचा म्हणून तुम्हाला मी ॲब्रो पेन्सिल पण करून दाखवते. बघू शकताय हा ॲब्रो मी इकडे बघून केला आरशामध्ये, कारण इथं कॅमेरामध्ये बघून होत नाही, हात दुसरीकडे जात होता, त्याच्यामुळे मला जमत नव्हतं, मग मी आरशात बघूनच केला. आणि बघू शकतो तरी हा ॲब्रो केला, पण थोडा डार्क झाला, हा थोडासा लाईटली डार्क झाला, कारण की ना कॅमेऱ्यात बघून जमत नाही, तुम्हाला सांगत आहे मी. ते बघू शकताय आता लाईट एकदम पेन्सिल हे करायची आहे. ते बघू शकताय पुढंच फक्त जिथं आपले केस कमी असेल तिथं थोडासा टचअप करायचा आहे. तर अशा प्रकारे आपला हा साधा सिंपल आता मेकअप झालेला आहे. तर बघू शकताय आता इथे हे आहे काजळ, तर मी काजळ लावणार नाही आहे. तुम्हाला जर काजळ आवडत असेल डेली रुटीनमध्ये तुम्ही काजळ लावू शकता, तर मी लावत नाही. लास्ट टाईम डोळ्यांना माझा प्रॉब्लेम झाला होता, काजळ लावल्यावरती इन्फेक्शन झालं होतं, तर त्याच्यामुळे मी आता काजळ यूज करत नाही. पहिलं पण नव्हतं यूज करत जास्त, पण आता नाही यूज करत. आणि बघू शकताय किती म्हणजे साहित्यामध्ये आपला मेकअप झाला आहे, सर्व हे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं. बॉडी लोशन, जेल, क्रीम किंवा लिपस्टिक आणि ॲब्रो पेन्सिल. तर एवढं घरच्या घरी मस्त साधा सिंपल असा मेकअप झालेला आहे. तर आता मी तुम्हाला केसही करून दाखवणार आहे. केसही घरी कसे करायचे, तुम्ही वेणी घालू शकता. मी इथं आंबोडा घातलेला दाखवलेला आहे. तर हा मेकअप आपला झालेला आहे. लास्ट लूक थोडंसं तुम्हाला फिनिशिंग दिसत नसं, काळा वाटत असेल तर लाईटीमुळं, ते बघू शकता. असेही तुम्ही केस ठेवू शकता. मोकळे केस, मोकळे म्हणजे थोडं दाखवले मी असं तुम्हाला मेकअप वगैरे झाले होती लूक. आता मी तुम्हाला इथं केस करून दाखवणार आहे, आंबोळा वगैरे कसा घालायचा घरामध्ये, ते बघू शकताय. तर मोठ्या केसांचा आंबोळा वगैरे पण खूप छान येतो रोजच्यासाठी. कधी एक दिवस वेणी घालायची, एक दिवस आंबोडा घालायचा, वेगवेगळं थोडंसं घरामध्ये आपण डेली रुटीनचं दाखवत आहे. मी परत एकदा सांगते ताईंनो, व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत पहिले पोहोचेल. आणि अशाच माझ्या नवीन व्हिडिओ आणि नवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघत जा, मी फक्त डेली ब्लॉग किंवा डेली रेसिपी नाही टाकत, तर वेगवेगळे तुम्हाला दाखवण्याचा आता मी स्टार्ट केलेला आहे. काही केसांना त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये हेअर कलर पण करून दाखवला आहे. लवकरच फेशियलचा मी व्हिडिओ घेऊन येणार आहे, फेशियल कसा करायचा आपण घरच्या घरी. ते बघू शकता, ही क्लिप लावून घेतला आहे, केस सर्व एकत्र हातात घेतले ना, असा लॉंग क्लिप लावलेला आहे. तर ते बघू शकता. आणि आता हे सर्व केस आता अंगठ्याच्या साह्याने आपल्याला वरती घ्यायचे आणि पुढं असा आंबोडा करून घ्यायचा आहे. हे बघू शकता, आपण टाईटही करू शकतो, थोडासा ढिलाच ठेवायचा आहे. ढिला ठेवल्याने अजून लूक छान दिसतो, तर मी जास्त टाईट नाही केलेलं. इथं एकदम मस्त असा लूक येतो. मोठा लहान जरी केस असेल तर मोठा असं वाटतं, खूप मोठे केस आहेत. ते बघू शकताय, आंबोडाचं मस्त असं लूक आलेलं आहे. तुम्ही बघा, ह्याच्यावर तुम्ही काही पण म्हणजे डेकोरेटसुद्धा करू शकता. ग्रोज वगैरे काय ते येतं ना, फूल वगैरे, गुलाबाचं फूल वगैरे पण लावू शकता, किंवा गजराही लावू शकता असा आंबोड्यामध्ये, किंवा वेणीही घालू शकता. मस्त असा आपला आंबोडा तयार आहे. डेली रुटीनचा मेकअप आणि हेअरस्टाईल तुम्हाला आज दाखवलेली आहे. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अजून व्हिडिओ बघण्यासाठी मला नक्कीच कमेंट करून सांगा. ताईंनो व्हिडिओ आवडला की नाही मला नक्की सांगा. लांबून पण बघा किती छान वाटतंय. आणि थोडेसे इथून असे केस लूज करायचे, म्हणजे आपल्याला टाईट असं वाटणार नाही आंबोडं घातल्यावर. तर झालेला आहे आपला मेकअप, हेअरस्टाईल. बाय.